गुड मॉर्निंग दोस्त मंडळी. या आमच्या बारक्याने आज सकाळी सकाळी ढोलचा गजर वाजून माझी झोप मोड केली आणि आतमध्ये पळून गेला. मग काय, किचन मध्ये आलो आणि गरम पाणी करायला घेतलं. तर गरम पाणी किंवा साधं पाणी आपण सकाळी उठल्यावरती घेतलंच पाहिजे. मग ते गरम पाणी घेतलं आणि मी माझं सगळं आवरलं. मग गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि मग शिवरायांचं दर्शन घेऊन मी घेतला आपला शेक बनवायला. तर शेक आज तर एकदम क्वालिटी झाला होता. मग मस्त मध्ये पिला निवांत मध्ये. आणि येत असताना ते माझ्या मागे जे लटकत आहे त्याला तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्या डाएटचा स्टॉक तर संपला होता आणि थोडं किराणाचं सामान पण घ्यायचं होतं. मग डायरेक्ट आलो आपल्या तालुक्यात. मग पहिलं आपलं ओट्स वगैरे सगळं डाएटचं घेतलं, कारण तेच तर पहिलं महत्वाचं आहे ना. मग नंतर किराणाचं सामान थोडं लागणार घेतलं आणि मी आलो घरी. मग कडक ब्लॅक कॉफी बनवली, ती घेतली आणि निघालो मी ट्रेन करायला. मग प्रोटीन बार पण घेतला होता. तर हा प्रोटीन बार तर एकदम क्वालिटी लागत होता. मग काय पटकन संपवला आणि आलो मी जिम मध्ये. तर आज चेस्ट आणि ट्रायसेप ट्रेन करायचं होतं. मग वॉर्मअप केला आणि घेतली मी चेस्ट ट्रेन करायला. तर चेस्टचे घेतले 4 व्हेरिएशन्स. तर चेस्ट एकदम आज खतरनाक पंप झाली होती आणि चेस्टला फ्लेक्स करायला तर एवढी मज्जा येते ना की काय बोलायचंच नाही. एकदम असा फील येतो ना मस्त टाईट एकदम. फ्लेक्स करता करता कशी वाट लागती ते फक्त जिमवाल्यांनाच माहित असतं. मग बोललो बस आता पोजिंग आणि फ्लेक्सिंग बिक्सिंग आणि पंप दाखवलं. गप आपला ट्रायसेप मारायला घे. मग ट्रायसेपचे 3 व्हेरिएशन्स घेतले. तर ट्रायसेप तर काय चेस्ट मारता मारताच पंप होतो, तरी त्या बिचाऱ्याला नंतर तोडायला लागतो. मग काय तोडायला तर पाहिजेत ना. मग ट्रायसेपवर जरा दया दाखवली आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि मग आलो घरी. विल फॉलो मोर ॲक्युरेसी डे बाय डे. सी यू टुमॉरो.